हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज बहिणीने बनवायला घेतल्या होत्या पुरणपोळ्या. ती पहिल्यांदाच बनवणार होती पुरणपोळी आणि ते पण पिठाची पुरणपोळी बनवणार आहे. तेल लावून नाही बनवणार. त्यासाठी इथे तिने चणा डाळ घेतलेली आहे. चणा डाळ स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर त्यामध्ये चणा डाळ 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतल्यानंतर ती कुकरमध्ये लावून घेतली. कुकरमध्ये हळद, चवीनुसार मीठ आणि तेल घातलं आणि मऊसूत शिजवून घेतली. तेल टाकल्यामुळे डाळ चांगली शिजते. यामध्ये आता ती पाणी घालून घेते. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडंसं आणि चिमूटभर हळद घातलेली. त्यानंतर कुकरला 3 ते 4 शिट्ट्या येऊ दिल्या. तोपर्यंत इथे पीठ चाळून घ्यायला घेतलं आहे. गव्हाचं पीठ आहे. स्वच्छ फडका लावून घ्यायचा आहे भांड्याला आणि ते पीठ चाळून घ्यायचं आहे. पीठ चाळून घेतल्यानंतर पाहिजे असेल तर त्यामध्ये थोडंसं मैद्याचं पीठ टाकलं तरी चालेल. यामध्येच चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि चिमूटभर हळद घातली. त्यासाठी रंग येते छान. त्याच्यामुळे नाही हळद घातली तरीसुद्धा चालते. आता इथे पीठ थोडं थोडं पाणी करून मळून घेतलेलं आहे आणि नंतर तेल लावलेलं आहे आणि पीठ तसंच ठेवून दिलेलं आहे थोडा वेळ. जोपर्यंत पुरण तयार होते तोपर्यंत पीठ ठेवून दिलेलं आहे. आता इथे चणा डाळ चाळणीवर निथळून घेतलं आणि हे पाण्याचं सार बनवणार आहे. तिखट सार आणि गूळ घालून अशा प्रकारे पुरण बनवायला घेतलेलं आहे. चमचा उभा राहिला पुरणामध्ये की समजायचं पुरण आपलं तयार झालेलं आहे असं. आणि पुरण हे कमी गॅसवरच करायचं. त्यामध्ये वेलची पूड घातली होती पण व्हिडिओ बनवायचा राहून गेला. आता इथे अशा पुरणपोळ्या आधी तिने डायरेक्ट पोळपाटवर लाटल्या, पण नंतर पेपर घेऊन लाटल्या. त्या छान झाल्या होत्या पुरणपोळ्या. पहिलीच पुरणपोळी बनवलेली आहे. कशी बनवली आहे आणि हा सार. इथे रुचाचा 4था बड्डे होता. 4 मंथ बड्डे तो आम्ही सेलिब्रेट केला असा. फक्त फ्लावर्स 4चं बनवते मी आणि फोटोशूट केलं. एक आठवण म्हणून असे फोटो व्हिडिओ काढलेले आहेत.